श्री स्वामी समर्थ। एकदा गणपती बाप्पा आराम करत बसले असताना त्यांना असं वाटलं की आपण आपल्या भक्ताची परीक्षा घ्यावी। त्यामुळे ते मग पृथ्वीवर आले आणि त्यांनी एका लहान मुलाचा अवतार घेतला। त्यांनी एका हातामध्ये दुधाची वाटी आणि दुसऱ्या हातात एका चमच्यामध्ये तांदूळ असं घेऊन ते गावामध्ये फिरत होते आणि प्रत्येकाला विचारत होते की याची मला कोणी खीर करून देईल का। पण गावातील लोक त्यांच्यावर हसत होते आणि म्हणत होते, एवढूशा तांदूळाची आणि एवढूशा दुधाची कुठे खीर होते का। मग त्यानंतर गणपती बाप्पा पुढे जातात तेव्हा तिथे एक म्हातारी बसलेली असते। तिची परिस्थिती अत्यंत बिकट असते। ती आपल्या झोपडीसमोर बसलेली असताना बघते तर एक लहान मुलगा हातामध्ये हे छोटासा चम्मच, त्यामध्ये तांदूळ आणि हातात एक दुधाची वाटी घेऊन खीर बनवून द्या असं सर्वांना विचारत आहे। तिला त्याच्यावर दया येते आणि ती त्याला आवाज देते आणि म्हणते, बाळा इकडे आण ती वाटी आणि चम्मच, मी बनवून देते तुला खीर। आणि मग झोपडीमध्ये जाते, त्या मुलाला बसायला आसन देते। जेव्हा ती खीर बनवत असते तेव्हा तिच्या खिरीचं पातेलं पूर्णपणे भरतं। मग ती दुसरं पातेलं ठेवते तर ते देखील भरतं। मग तेव्हा ती त्या मुलाला म्हणते, अरे बाळा आता माझ्याकडे एवढेच भांडी आहेत, तेव्हा आता ही खीर कशात काढायची। तेव्हा तो मुलगा म्हणतो की शेजारून भांडे घेऊन या आणि त्यामध्ये ही खीर काढा। मग ती शेजारून खूप सारे भांडे घेऊन येते तर ते देखील सगळे भांडे भरून जातात। मग तेव्हा ती म्हातारी त्या मुलाला विचारते की एवढ्या खिरीचं करायचं काय। तेव्हा तो मुलगा म्हणतो, गावामध्ये जा आणि सगळ्यांना आमंत्रण दे की माझ्या घरी खीर खायला या। जेव्हा ती म्हातारी गावात जाते आणि सर्वांना खीर खायला येण्याचे आमंत्रण देते तेव्हा काही जण विचार करतात, ही म्हातारी एवढी गरीब आहे आणि ती आपल्याला कुठून खीर खायला देणार। तर काही जण म्हणतात, बघूयात तिच्या घरी जाऊन काय देते, मज्जा घ्यायला का होईना एकदा जाऊन येऊया। तर काही म्हणतात की या म्हातारीच्या घरी आपल्याला काय भेटणार आहे, त्यापेक्षा आपण घरी जेवण करू आणि मग तिथे जाऊ। मग तेव्हा इकडे म्हातारीच्या घरामध्ये तिच्या सुनेला वाटतं की आपल्याला परत ही खीर खायला भेटणार नाही। त्यामुळे पटकन ती एक प्लेट घेऊन खीर खायला घेते आणि म्हणते, जय गणपती बाप्पा तुम्हाला भोग लागो असं म्हणून मग ती खीर खाते। तर गावातील सगळेजण घरी येतात आणि भरपूर मनसोक्त ती खीर खातात आणि ज्यांनी घरून जेवून आलेले असतात त्यांना मात्र पश्चाताप होतो, एवढी छान खीर बनली आहे पण आता पोट भरून आता खाता पण येत नाहीये। शेवटी सगळेजण खिरीचा आनंद घेतात आणि मग तिथून निघून जातात। त्यानंतर म्हातारी त्या मुलाला म्हणते, आता सगळ्या जणांचं खाऊन झालं, आता आपण दोघे जण ही खीर खाऊयात। तेव्हा मग तो मुलगा म्हणतो की मी तर खीर खाल्ली। त्यावर म्हातारी विचारते की कधी। त्यावर तो मुलगा म्हणतो, तुझ्या सुनेने सर्वात पहिले ती खीर खाण्यासाठी घेतली तेव्हा ती म्हणाली, जय गणपती बाप्पा तुम्हाला भोग लागो। आणि तेव्हा ती खीर माझ्यापर्यंत पोहोचली आणि मग गणपती बाप्पा आपल्या मूळ रूपात येतात। गणपती बाप्पांना बघून ती म्हातारी खूप खुश होते। गणपती बाप्पा तिला खूप सारे आशीर्वाद देतात आणि मग तिथून निघून जातात। गणपती बाप्पाची कृपा त्या म्हातारीवर होते आणि तिच्या गरिबीचा कायापालट होतो आणि ती खूप श्रीमंत होते। मित्रांनो, गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर राहो हीच प्रार्थना। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः असे लिहा।